झेपट नसेल तर जायचं का माघारी? शिवाप्पाची धिंड पक्की, गाढव तोंड काढ आणि गळ्यात खेटराची माळ. नाही नाही, असं घाबरून कसं चालेल? मी जर घाबरले तर कसोटीला उतरणार नाही असं होईल. माझी कसोटी घेण्यासाठीच विठुराया इथे लपला असेल तर मी अजिबात मागे हटणार नाही. चल. मी बोललो होतो महाजनाच्या घरात काही सापडणार नाही. मग महाजन, तुमच्या घरात देश सापडणारच नाहीत. अहो दादासनी तो बी टरकला असाल. चला आता पेठेच्या मागल्या अंगाला शोधूया आपण. पेटीच्या मागल्या अंगाला? अहो तिथे काय सापडणार? कुणाच्या झोपडीत कोण काय लपवणार? इथं पण कसं झोपड्या नाहीत, मालकाचा मोठा वाडा बी आहे की. मालकांच्या वेळेस शोधायचं? तुमच्यात जर हिंमत नसेल ना तर मी शोधतो. जंगलातलं राहुल. विठुराया! 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 बघ मी तुला शोधायला आलीये. विठुराया, कुठे आहेस तू? मी तुला शोधतेय. विठुराया! अण्णा, अण्णा मी काय म्हणतो, ऐका ना अण्णा. अण्णा अण्णा मी काय म्हणतो, नसीब गिरामत नका ना. मालक लय ओरडतील. ओरडू देत, न्यायाचं काम चालू आहे ना, त्याच्यापुढे सगळे सारखेच. त्याला आवाज दे त्यांना. म्या? हो तूच. अरे बाकी सगळ्यांना आवाज दिलास ना, त्याला आवाज दे. मालक, 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 हो मालक, बाहेर या. वाड्याची झडती घ्यायची. मालक. विठुराया! 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 कुठे लपला असेल माझा विठुराया? बाप्पा, माझा विठुराया कुठे आहे रे? तू तरी सांग ना. मी तुला दुर्वा पाहते ना, मला ओळखतोस ना, मग मला सांग ना कुठे आहे माझा विठुराया? असं म्हणतात आपली इच्छा उंदीर मामाच्या कानात सांगायची असते, म्हणजे ती तुझ्यापर्यंत पोहोचते. मग मी पण सांगू का, म्हणजे ती तुझ्यापर्यंत पोहोचेल? थांब, सांगतेच. पण उंदीर मामा कुठे आहे? कुठे गेला उंदीर मामा? हा, तुम्ही दोघं सवंगडी आहात ना? मग तुम्ही पण लपंडाव खेळताय का? उंदीर मामा लपले का? थांब, मी त्याला शोधते. पांडू, पांडू, उंदीर मामा दिसतोय का? पांडू, पांडू. तुला लपवते, लपूनच राहा. पांडू, उंदीर मामाला बघितलास? मला काय माहिती. ओ जरा.
येते. तू लपवलंयस काय? थांब तुला बघतेच. खुईच आहे ही. हा बघ सापडला. लबाड. तो आहे ना लपला नव्हता, त्याला पांडून आहे ना. आता मला कळलं, माझा विठुराया माझी कसोटी बघत नाहीये किंवा तो लपूनही बसला नाहीये. उंदीर मामाला जसं पांडूने लपवलं होतं ना, तसं माझ्या विठुरायालाही कोणीतरी लपवलं असेल. अशा पाला पाचोळ्याने विठुरायाला झाकलं असेल तर माझ्या विठुरायाला कोंडल्यासारखं होत असेल रे. बाप्पा, हात जोडते, माझ्या विठुरायाची काळजी घे. सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नाहीये. कसा असेल तो? मी त्याला कुठे शोधू रे? तूच सांग ना. कोणी त्याला का दडवलं? तू त्यांना ओरड. हो मालक, बाहेर या. वाड्याची झडती घ्यायची आहे. अरे कसला आरडाओरडा चाललंय? कोण आहे? कोणाचे दिवस भरलेत? मालक नमस्कार मालक. हे महाजन, तुमच्या वाड्याची झडती घ्यायची म्हणून. अरे महाजनकीचं लय मा झालंय का तुला? इथं एका बी राहकराच्या मनात आमच्याबद्दल संशय नाही आणि तुम्ही आमच्या वाडीची झडती घ्यायचं म्हणताय. का नाही घ्यायची? पडदणी उघडण्याच्या वेळी मोठी गर्जना केली होतीत ना. कर नाही त्याला डर कशाला? मग आता वाड्याची झडती होऊन जाऊ दे. आणि मनात जर चोरी असेल ना, तर आम्हाला अडवाल. जास्तीची वटवट करायची नाही. मोजून मापून बोलायचं. कसं? मोजून मापून. तुम्हाला काही जडती घ्यायची असेल तर घ्या, पण जर का वाड्यात काही सापडलं नाही तर वरती लटकवीन, एवढं ध्यानात ठेवा. चला रे. मालक 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 मालक, घात झाला. काय झालं? काय बैलगाडीतून कोणतरी जात होतं. 2 माणसं होती बघा, तोंड गुंडाळलेली. बैलगाडीतून काहीतरी झाकून नेत होती बघा. पुढे काय? मला वाटलं विठ्ठलाची मूर्ती आहे. ती माणसं वडगावच्या दिशेने जात होती. मी अडवलं आणि त्यांना विचारलं काय लपवले. ते भडकले आणि माझ्या डोक्यात काठी आणली. माझा संशय आणखीनच वाढत गेला. मी धरली मानगुट आणि केला विरोध. मी जीवाची पर्वा नाही केली. मी आडवत राहिलो. बघा मालक, माझी काय अवस्था केली आहे. पण मालक, विठ्ठलाची मूर्ती नक्की होती त्यांच्याकडं. मजा चला, गाडी जोडा. वडगावच्या दिशेने जायचंय आपल्याला. त्यांना आपण तिथेच गाठूया. सकू, अगं ए सकू, कुठं लपली पोर कुणाला माहिती. सकू, सकू, आओ ताई, इकडे इकडे. काय झालं आजी? आमची सकू दिसली का तुम्हाला कुठं? होय तर. होय, तुमची ती सखू ना शास्त्री बॉनच्याकडे बसली. ती मी गेले होते ना दवा आणायला, तेव्हा पाहिलं. या तुम्ही या. बघितलंस, इथं आपल्या जीवाला घोर. आणि ही पोर कुठे आहे? तिकडे अर्ध्या कोसावर. काही काळजी आहे का तिला? सासूबाई,
हो, तुमचा राग आणि काळजी दोन्ही मान्य, पण आपण असा विचार करूया ना, सखू शास्त्री बुवांच्याकडेच आहे. मग ठीक आहे, कारण ती ह्या सगळ्यापासून जितकी लांब राहील तेवढं चांगलं. ते खरं आहे ग, पण पोर उपाशी आहे त्याचं काय? हट्ट आहे ना अंगात. विठुरायानं खाल्लं नाही तर मी पण खाणार नाही असा. आता विठुराया सापडेपर्यंत ही पोर उपाशी. विठुराया, कुठे आहेस रे तू? कसा आहेस? जर माझा विठुराया मिळत नाही तर मी अन्नाचा एक कणही येणार नाही. पांडू, ये ना, तुझ्यासाठीच गोळा केलीत. खा, लई गोड आहेत. कळत नाही का तुला? मी शपथ घेतली, जोपर्यंत माझा विठुराया उपाशी आहे तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाहीये. हे आली मोठी, स्वतःला देवाची माया समजते काय ग तू? चिडवू नकोस हा. विठुरायाचं असंच असतं. आप्पा म्हणतात विठुराया आपलं सगळं काही असतो. माता पिता, बहीण भाऊ, सखा, सवंगडी तोच असतो आपला. मग वाटलं मला एखाद वेळेस तो लेकरू माझा, तर त्यात काय झालं? हो ग बाय, हो माझी माय. बरं मला सांग, वनात आणखीन रावळा आहेत? रावळ नाही, पण एका झाडाखाली मसोबा आहे. पण काय? थांब. हे घे, खा. नकोय म्हटलं ना. आधी तू मला सांग, पण काय? अगं, ते खूप लांब आहे. आता तुझं समद कीर्तन ऐकलं ना मी. आधी जांभूळ खा बघू. सांगू का, त्यांनी खाल्लं नाही म्हणून तू कासावीस आहे वय. मग तू खाल्लं का त्यांचं बी पोट नाही का भरणार? ते नाही माहिती मला, पण तू खा. असं समज तू खाल्लं माझं पोट भरलं आणि काही करून मला संध्याकाळ व्हायच्या आत मसोबाकडे घेऊन चल. आपल्याला संध्याकाळ व्हायच्या आत विठुरायाला शोधायचं. विसरू नकोस. तुला ठाऊक आहे का पांडू, माझं विठुराया लपलं नाहीये, त्याला लपवलंय. कळत नाही मला कोणी का असं दुष्टपणा केला असेल माझ्या विठुरायासोबत. माझ्या विठुरायाने कोणाचं काय वाईट केलंय? चल. अय्यो, अहो, अरे कुणा आहेस की रे? हा? अरे तो अण्णा वेशीच्या बाहेर जाईपर्यंत ते धरायचा म्हणतो मी. धीर दोन टाकलीस की रे खोटे रक्त. अरे लटके बोललो तर लटकवून सोडा की हो, पण मालकाने तुला असे बघितलं तर काढतील की रे तुझे खरे रक्त म्हणतो मी. बस रे आता, तुकडे करू ना तुझे तोंड म्हणतो मी. असे पांडुरंग 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 पांडुरंग.
वाढवायच्या अगोदर परतायचं आहे ना व चल या माशाला असं तडफडत ठेवून कसं जायचं? अगं पण काय करणार आहेस तू या माशाचं पाण्यात सोडणार. पाणी इथं कुठं पाणी ते नाही का तिकडे कुंड होतं तिकडे. अगं ते खूप लांब आहे ना आपण खूप पुढे आलोय त्याच्या पुन्हा जाईस तवर मासा मरत आहे नाही नाही मी त्याला पाण्यात सोडणार. अगं पाहू वाटत कसा आला मासा अरे ते पक्षाच्या तोंडून पडलं असेल. चल पटापटा. मालक त्या अन्या महाजनची पतंग बरोबर उडवली हो तुम्ही. वडगावला म्हणतो मी कोणता मोहरा जड कोणता हलका कोणता प्यादा कुठे सरकवायचा हे तुमच्याकडनं घेतलं पाहिजे म्हणतो मी शिकून. उगाच ना आम्ही मालक म्हणून राज्य करत. अगदी अगदी की हो मालक. त्या अन्य महाजनला वडगावला पाठवायची योजना तुम्ही कधी आखली त्याचा विचार तुमच्या मनात कधी आला ते या खंडात त्या काराला कळलं नाही बघा. आणि तसं त्या शिवप्पाला सुद्धा त्याची धिंड कधी निघणार आहे ते त्याला समजलं नाही पाहिजे बघा. न समजून कसं चालेल. समजलंच पाहिजे. मनावर कोरलं गेलं पाहिजे त्याच्या. रहाळकर आम्हाला राम राम करतात ते जुलमाचा दहशतीपायी, पण त्या शिवाप्पाला नमस्कार करतात तो आदराने. हे न कळण्यात का मूर्ख नाही आम्ही. पण आता आम्ही त्याची अशी दैना करणार आहोत की मान वर करून बघायच्या लायकीचा राहणार नाही तो. शिवाप्पाची शिवाप्पाची काढव काढव तोंड काढ तोंड काढ आणि कळ्यात आणि कळ्यात आणि काय झालं असेल? काय चुकलं आपलं? ह्यांचं काय चुकलं? उमा, आपण त्याची इतकी वर्ष सेवा करतो, तो आपल्याला अंतर नाही देणार. संकटात टाकणारा तोच आणि वाचवणाराही तोच. नको देवराया अंता पाहू, नको देवराया अंता पाहू. प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले, मज लागी जाहले तैसे देवा, मज लागी जाहले तैसे देवा. तुझ विण ठाव न
तैसे त्रिभुवनी धावे हो जननी विठाबाई मोकलोनियास जाहले उदास घेई कान्हो पात्रेस हृदयात शिक्षा करा, मला आत्ता शिक्षा करा. संध्याकाळपर्यंत कशाला वाट बघताय? मी तयार आहे शिक्षा भोगायला. शिवा, मी तयार आहे शिक्षा भोगायला. विठुराया, विठुराया ये ना रे. विठुराया, विठुराया ये ना रे. हे रिकाम्या चौताऱ्याकडे बघवत नाही मला. विठुराया ये ना रे. तुझं साजरं गोजरं रूप मला दाखव ना विठुराया. कुठे आहेस तू विठुराया? कुठे आहेस तू? ये ना रे विठुराया. विठुराया ये ना रे. विठुराया ये. विठुराया ये ना. ये ना. शिवा, 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 अहो, अहो उठा ना. अहो असं काय करता? अहो उठा ना. शिवा उठ. डोळे उघडा ना. अहो, अहो उठा ना. अगं पाणी घेऊन ये ना लोकांना. शिवा, शिवा, डोळे उघडणार आहे बाळा. डोळे उघड. विठुराया ये ना. विठुरायाची आळवणी करतोय. आळवणी करता करता जीव राहतोय का जातोय असा असेल. पोरता मारूया. शिवप्पाला म्हणताय ना हो? नाही तुला. म्हणजे तुम्ही माझे तारणार की हो? मला कसे मारणार तुम्ही म्हणतो मी. नाही म्हणजे तुम्ही मगाशी विचार करताना पाहिलं ना मी, तेव्हाच मला कळलं तुम्ही काहीतरी राखताय. मी येतो म्हणतो मी. आम्ही इथं आहोत. बेत आमचा काठी गावकीची. इंचू मारायचा, इंचू मारायचा, पण तो गावकीच्या वाणीने. बोलवा, दगडूला बोलवा. वाजत गाजत गावकीला कळवा. महाराज, दगडू म्हणजे दवंडीवाला ना हो? दवंडीवालाच की हो. आता जे काय सांगायचं, जे काय सांगायचं ते दवंडी पेटूनच सांगायचं. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग,
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. चल हे काय? एका कानातली मासोळी कुठे आहे? सध्या एका कामगिरीवर पाठवली. काम झालं की येईल.